आपल्या लाडक्या गणरायाची आतुरता प्रत्येकाला लागली आहे. तुम्ही सुद्धा गणराया कुठून घ्यायचा विचार करत आहात का? मग असं करू नका, तुम्हाला जिथून आवडेल तिथून गणपती बाप्पा घ्या, पण मला आवडलेले गणपती बाप्पा आज मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण बदलापूर पूर्व राऊत चौक या परिसरामध्ये असलेल्या माऊली गणेश कला केंद्र याच ठिकाणी आलेलो आहोत. एकदम प्रसन्न वाटतंय, खूप सुंदर वाटतंय आणि आतुरता लागलीये की कधी आपण आपल्या गणरायाला घरी घेऊन जातोय. अवघे काही महिना जो आहे तो आता राहिलेला आहे. तर तुम्ही पण या, मी तुम्हाला इथे गणपती बाप्पा जे आहेत ते दाखवणार आहे. आता 700 पेक्षा जास्त गणरायाच्या मूर्ती ज्या आहेत त्या इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणपती बाप्पा सुद्धा इथे आहेत आणि एवढंच नाही तर शेतमातीपासून बनलेले गणपती बाप्पा सुद्धा यंदाच्या वर्षी यांनी आणले. म्हणजे आपण खूप वेळेला बघतो की जे काही प्लास्टरचे वगैरे गणपती बाप्पा असतात, प्लास्टरचे वगैरे, तर ते खूप वेळेला पर्यावरणाला हानी पोहोचवतात आणि आपली नदी सुद्धा प्रदूषित होत असते. परंतु त्याचमुळे आपण आता जर तुम्ही गणपती बाप्पा घेण्याचा विचार करत असाल तर अनेक जण जे आहेत ते शाडू मातीपासून बनलेले गणपती घेत आहेत, पर्यावरणपूरक गणपती घेण्यात जास्त पसंती करतात. तर तुम्ही इथे या, व्हिजिट करा, आपण गणपती बाप्पा बघूया. खूप छान छान आहे. आणि त्याचबरोबर ना आम्ही यांना सांगितलं की कसे गणपती बाप्पा घेऊन जात असताना प्रत्येकाच्या खिच्याला पण ते परवडले पाहिजे असं तुम्ही काहीतरी ठेवा, तर ते पण तुम्हाला इथे चांगला गणपती बाप्पा जो आहे तो आपल्या बजेटमध्ये चांगले मिळणार आहेत. तर घेऊन जायचे, आपल्याला खरेदी नाही करायचे गणपती बाप्पा, पण आवडीने आपल्याला घेऊन जायचे. तर चला आपण बघूया, इथे सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहेत. आपल्यासोबत ना मी मराठीचे ओनर असणार आहेत. तर यंदाच्या वर्षी आपल्याला माऊली गणेश कला केंद्र आणि मी मराठी हे दोन्हीही सोबत पाहायला मिळत आहेत. तर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण गणपती बाप्पा जर घेतले तर कसं कसं असणार आहे, आपण त्यांना विचारूया. काय सांगाल बदलापूर? मी हे सांगेल की दरवर्षी मी यांच्याकडूनच गणपतीची मूर्ती बुक करतो आणि घरच्यासाठी गणपतीची मूर्ती बुक करतो. आणि आता माझे शॉपला आता 1 वर्ष व्हायला आलाय. तो या वर्षाची जे गणपती आहे मी मराठीमध्ये आज म्हणजे मी बुक केली आहे. आणि यांच्याकडे पर्यावरणासारखे म्हणजे शाडू मातीचे जे मूर्ती जे असतात ते खूपच छान असतात. आणि म्हणजे एक म्हणजे जे डेकोरेशन आहे, जे कला आहे आणि जे मूर्त्यांमध्ये जे जे गोष्टी यांच्याकडे मला दिसून जे येते तर ते मला खूप छान वाटतं. क्योंकि मी बऱ्याच ठिकाणी मी मूर्त्या बघत असतो आणि बट इकडची जी क्वालिटी आहे आणि जे ज्या मूर्ती आहे शाडू मातीमध्ये जे आणतात आणि जे मूर्त्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे रंग असतात, जे कला असते, तर ते माऊली गणेश कला केंद्रामध्ये मला दिसायला भेटतं. आणि मी पण सगळ्यांना हेच आवाहन करेल की तुम्ही पण इकडे या, व्हिजिट करा. इथं खूप खूप छान छान मूर्त्या आहे आणि यांचा जो रेट असतो ते पण खूप रिझनेबल असतो. की बाकींपेक्षा मी जे बघितलंय ते थोडा तर मला इथं खूप चांगला अनुभव आलेला आहे. आणि जे यांचे जे ओनर आहे माऊली गणेशाचे ते खूपच छान आहे. क्योंकि त्यांचा एक म्हणजे की आपुलकीचं एक नेचर आहे. आणि माझी मूर्ती पण नेहमी इथूनच असतात. आणि आता मी मराठीमध्ये पण आता गणपतीची खूपच छान शाडू मातीची मूर्ती मी इथूनच बुक केली आहे. तर मी पण आवाहन करेल की तुम्ही पण या आणि व्हिजिट करा नक्की. धन्यवाद. तर आपण आता ना गणराया बघूया. सुंदर सुंदर गणरायाच्या मूर्ती आहेत, बाल गणेश सुद्धा आहेत. तर सर्व काही आपण आता बघणार आहोत. आणि पुन्हा एकदा सांगतोय, कुठली ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे ना असं काही नाही, कारण आपले गणपती बाप्पा आहे आणि त्यांना विकत घ्या यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट करण्याची अजिबात गरज नाहीये. पण प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं ना सुंदर सुंदर गणरायाच्या मूर्तीज आहे. आता सध्या तुम्ही इथे बघा, म्हणजे चंद्रावर बसलेली आपला गणराया जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतायत. इथे सुद्धा आपण बघतोय गणपती बाप्पाची खूप सुंदर मूर्ती आहे. त्यानंतर प्रत्येक मूर्ती म्हणजे आपण कम्पेअर नाहीच करू शकतो, इतक्या सुंदर मूर्ती आहे. ती बघा, म्हणजे एकदम राणी कलरच्या याच्यामध्ये आपल्याला गणराया जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. इथे सुद्धा खूप सुंदर आहेत. आणि आपण अजून म्हणजे इथे बघूया, आता हे जे काही या साईडचे गणपती बाप्पा बघू आणि नंतर तिकडे बघूया. ठीक आहे, हे बघितले आपण सुंदर. आता आपण ना छोटे छोटे जे काही गणपती बाप्पा आहेत ते बघणार आहोत. म्हणजे लहान मुलांना आवडणारे सुद्धा गणपती बाप्पा आहेत तिथे, तर ते पण आपण बघणार आहोत. माऊली गणेश कला केंद्र बदलापूर पूर्व राऊत चौक मध्ये तुम्हाला यायचं आहे. थंबल वॉश याच्या एक्झॅक्टली फ्रंटला तुम्हाला मिळणार आहे. ते म्हणजे आपलं माऊली गणेश कला केंद्र. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जर बघितलं ना तर गेल्या कित्येक वर्षांपासून आहेत. आपण आता त्यांचं राऊत चौकामध्ये त्यांनी खूप जास्त स्टाफ सुद्धा आहे इथे. त्यामुळे तुम्हाला जर कधी गणपती बाप्पांची मूर्ती बघायची असेल, तुम्हाला जास्त वेळ इथे वाट बघायची गरज नाही. बुकिंग तुमची लवकर होईल. इथे पण आपण बघतो बघा,
गणपती बाप्पा एकदम मस्त आहेत, एकदम लहान मुलांसाठी तर खूप छान आहे. गोंडस गोंडस आहेत एकदम, खूप खूप सुंदर आहे दिसायला पण. आणि बोलक्या मूर्त्या आहेत सगळं. असं वाटतंय की एक नको दोन नको, सर्व गणपती बाप्पा घरी घेऊन जायला पाहिजे असं. आणि अशी आतुरता लागलीये, गणरायाच्या आगमनाची आतुरता लागली. तुम्ही पण गणपती बाप्पा बसवतात का? आम्हाला जरा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आम्ही तर नेहमीच येतो तुमच्या घरी, यंदाच्या वर्षी पण आम्ही येणार आहोत. हे बघा खूप सुंदर गणपती बाप्पा आहेत, अगदी छान वाटतंय इथे आल्यावर, प्रसन्न वाटतंय. तर तुम्ही पण या आणि मस्तपैकी आपल्या गणपती बाप्पांना भेट द्या तुम्ही सुद्धा इथे येऊन. तुम्हाला गणपती बाप्पा जर आवडले तर तुम्ही घरी पण घेऊन जा आणि छान छान डेकोरेशन करा गणपती बाप्पासाठी. आपण काही ग्राहक आहेत तिथे, त्यांच्याशी विचारूया आपण गणपती बाप्पा कसे वाटतात. ते कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान आहे. आम्ही दरवर्षी इथूनच गणपती घेतो. एकदम मस्त सुबक डोळे, खूप छान कारागिरी असते, खूप सुंदर असते. त्याच्यामुळे आम्ही इथूनच गणपती घेतो दरवर्षी. यावेळेस छान छान असं अजून भारी भारी वाटतं इथे हो आल्यावरती. हो, प्रश्नच नाही. नवीन नवीन काहीतरी बघायलाच मिळतं दरवर्षी, त्याच्यामुळे खूप छान. धन्यवाद. किती दिवसांचे गणपती बाप्पा असतात तुमच्याकडे? गौरी गणपती. गौरी हो गणपती. हो. थँक्यू. तर मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शन मध्ये की तुमच्या इथे किती दिवसांचे गणपती बाप्पा असतात, असं किती दिवसांचे गणपती बाप्पा बसतात. कोणाकडे 10 दिवसांचे, कोणी 5 दिवस, कोणी 1.5 दिवस बसवतो, कोणाकडे गौरी गणपती बाप्पा असतात. तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगत चला. हा हा हा, मागच्या वर्षी कोणी राहिलंय का? आपण सगळ्यांकडे चालू होतो मोस्टली. आपण आता लोकेशन बघूया. हे बघा इथे बाहेर पण आहे, मोठ्या गणपतीच्या मूर्ती सुद्धा आहेत त्यांच्याकडे, लहान पाहिजे त्या सुद्धा आहेत. बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आलेलो आहोत. आता आम्ही तुम्हाला लोकेशन दाखवतो आहे, नवीन ठिकाणी आहे. तर आपण लोकेशन बघूया. बदलापूर पूर्व राऊत चौक आहे आपला, त्याच ठिकाणी तुम्हाला यायचंय, पण एकदम पुढे नाही जायचंय. आपला हा बघा बँजो म्हणून आहे, वरती स्काय सलॉन आहे. आणि स्काय सलॉनच्याच या साईडला बाजूला जो रस्ता जातो ना आपला, तर तिथे तुम्हाला यायचंय. आणि तिथे एकदम शांततेत तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती निवडू शकता. तुम्हाला कुठली घरी घेऊन जायची आहे. गणपती बाप्पाची मूर्ती आपण यासाठी बोलतो की सिलेक्ट करायची, कारण कोणी लहान गणपती बाप्पाची मूर्ती बसवत असतं, कोणी मोठ्या गणपती बाप्पाची मूर्ती बसवत असतं. तर तुम्ही या सगळ्यांनी व्हिजिट करा इथे नक्कीच. आणि तुम्हाला कसं वाटलं तेही नक्की सांगा. आणि तुम्ही दरवर्षी किती दिवसांचा गणपती बाप्पा बसवतात तेही सांगा. बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीचं. धन्यवाद.